हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण. आशा करते की सर्वजण चांगले असाल. तर मी रेखा तोकल या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करते. तर मी आज संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे आणि सासूबाई गेलेले आहेत ड्युटीला. मग आम्ही फक्त दोघंजण आहोत, मी आणि पिल्लू घरी. मग त्याला बघत बघत मला स्वयंपाक करावा लागतो, त्यामुळे मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करत असते इथे. आणि हा बघा पोरगा खोडकर आहे, खूप शांत, आजकाल शांतच बसत नाही. हे बघा, मला असं काही त्याला बसवून हे करावं लागतं, कारण किचनमध्ये आल्यावर तो हे काढ ते काढ काय तर काढतच असतो, काय तर वाढवतच असतो कुटाणा माझ्यासाठी. त्यामुळे मी त्याला इथं जरा तिथं जरा बसवत असते, कसं बसं करून स्वयंपाक करायचा प्रयत्न करते लवकर. तर आज मी स्वयंपाकात बनवायला घेतलेला आहे सपक वरण भात आणि भाकरी. आणि मेन म्हणजे आता प्रश्न पडतो की भाजी काय करायचा. पण भाजीला इथे वांगे होते, मग वांग्याचं भरीत केलेलं आहे, मी बनवायला घेतलेलं आहे. आणि या बघा पोराचं काय चाललं आहे, हाय हाय करतो सारखं. आमच्या इथं वांगे म्हणलं तर फक्त मी आणि आमची आत्या खाता, कारण आमच्या खात नाहीत वांगे आणि त्यांना पहिल्यापासूनच आवडत नाही. कितीही काही घालून केलं तरी पण त्यांना वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत असं काहीच आवडत नाही. मग ते सकाळची ड्युटी असल्यावर त्यांची 6 वाजताची, ते फक्त संध्याकाळी भात आणि वरणच खातात. त्यामुळं मला भाजी करायची काही गरज नाही त्यांच्यासाठी वेगळी, त्यामुळे मी ते भरीतच बनवायला घेतलेलं आहे. बायकांचा रोजचाच प्रश्न असतो की भाजी काय बनवायचा. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजीचाच असतो. तसा मलाही पडलेला आहे. खूप विचार करून वांग्याचं भरीत बनवायला घेतलेलं आहे, कारण सारखं वांग्याची भाजी पण खाऊ वाटत नाही. त्यामुळे जरा आगळं वेगळं काहीतरी बनवू म्हणून भाकरी आणि वांग्याचं भरीत खूप छान लागतं, त्यामुळे मी ते वांग्याचं भरीत बनवायला घेतलेलं आहे. आणि एवढ्यात पिलूच्या आत्याबाई आलेल्या आहेत. त्यांना थोडा वेळ मी पिलूला घेऊन जा असं सांगितलं. मग बिचाऱ्या त्या थोडा वेळ पिलूला घेऊन गेल्या आणि तेवढ्या वेळातच मी पटापट स्वयंपाक बनवून घेतला. जास्त काही नाही, तर भात वरण वांग्याचं भरीत आणि 2 भाकरी बनवायच्या होत्या मला, ते मी ते करून घेतलेलं आहे. वांग्याचं भरीत इथे कोण भाजून करतात, पण मी तसं नाही केलेलं आहे, कारण छोटी वांगी होती. त्यामुळे मी कट करून घेतले आणि लसूण मिरची त्यामध्येच थोडंसं तेल टाकून वाफायला ठेवलेलं आहे मी स्लो फ्लेमवर गॅसच्या. मग ते मस्त असं वाफाळल्यावर, मऊ पडल्यावर जिरे कुटून घेतले, त्यामध्ये कच्चा थोडासा लसूण टाकला आणि मग मिरच्या वाटून घेतल्या हिरव्या, जे भाजायला टाकल्या होत्या त्यामध्येच. नंतर मग नमक वगैरे टाकून त्या फोडी मी वाटून घेतल्या. मग नंतर कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये थोडे जिरे टाकून ते वाटलेलं भरीत थोडंसं ते मी त्यामध्ये टाकून घेतलं कढईमध्ये. मग आपलं वांग्याचं भरीत बनून तयार आहे. म्हणजे जास्त काही मेहनत लागत नाही वांग्याच्या भरताला, साधं सिंपल असं मी केलेलं आहे. कोण त्यामध्ये टोमॅटो, कांदा हे असं सगळं घालतात, पण मी घालत नाही, कारण आमच्या इकडे असंच करतात. आणि खूप छान झालं होतं वांग्याचं भरीत आणि भाकरी, एकच नंबर. पटापट इथे मी स्वयंपाक आवरून घेतलेला आहे. स्वयंपाक वगैरे आवरून मग संध्याकाळ झाली होती. मग संध्याकाळची दिवाबत्ती पण करायची होती मला. देवाला वगैरे दिवाबत्ती केली मी. नंतर तुळशीला बाहेर दिवा लावला. मग तेवढ्यात आमचं पिल्लू आलं. मग त्याला भात वरण वगैरे चारून घेतलं मी, कारण संध्याकाळी लवकर त्याला जेवायला लागतं. त्यामुळं स्वयंपाक झाल्या अगोदर मी त्याला जेवण करायला देते, म्हणजे जेवायला देते, चारवते. नंतर मग दुसरी कामे करते. चला, तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं सपोर्ट करत राहा. चला, तर भेटूया पुढच्या